गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रानं वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला। सर्व देशामध्ये एकच कर असणं हे दीर्घकालीन फायद्याचं असेल असं सरकारतर्फे सांगितलं जातंय। मात्र शेती आणि शेतीपूरक व्यवसायासोबत जोडलेल्या असंख्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। जीएसटीचा शेती क्षेत्रावरती कसा परिणाम होणार आहे ते थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया। एक देश एक कर म्हणत राज्यानेही आता जीएसटीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे वॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहेत। या कर प्रणालीत एकूण 17 वेगवेगळे कर विलीन होणार आहेत। राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कर प्रणालींना एक पर्याय म्हणून जीएसटी कडे पाहिलं जातंय। तर पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार केंद्राच्या पातळीवरचे 4 ते 5 महत्त्वाचे कर अप्रत्यक्ष कर आणि घटक राज्यांच्या पातळीवरचे 6 ते 7 महत्त्वाचे अप्रत्यक्ष कर रद्द करते। आता हे सोडून दिलेलं कराचं उत्पन्न नव्या करातनं जर वसूल करायचं असेल तर जास्त वास्तविक पद्धतीनं, बुद्धिवादी पद्धतीनं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच्यावर कर बसवला पाहिजे आणि वेगवेगळ्या वस्तूंच्यावर, वेगवेगळ्या सेवांच्यावर कमी अधिक प्रमाणात कर बसवलं पाहिजे, हे साहजिक आहे। यापूर्वीच्या कर प्रणालीत शेती आणि शेतीपूरक उत्पादनांवर कुठलाच कर आकारला जात नव्हता। यावेळी देखील शेती उत्पादनं करमुक्त आहेत। प्रक्रिया केलेल्या उत्पादनांवर मात्र कर आकारला जाणार आहे। यामध्ये हळद, लाल मिरची, गूळ यावर 5%, तर बेदाणे आणि प्रक्रिया केलेल्या काजूवर 12%, तर जॅम आणि कीटकनाशकांवर 18% कर आकारला जाणार आहे। पण या कराबाबत अजून सविस्तर चर्चा होणार असल्याचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माझा कट्ट्यावर सांगितलंय। आपण दर वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बेदाण्याला सूट द्यायचो, पण आता जेव्हा जीएसटी काउन्सिलमध्ये बसतो तेव्हा एका राज्यामध्ये एखाद्या वस्तूला सूट आहे आणि बाकी कोणत्याच राज्यात सूट नसेल तर तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात। बेदाणा करणारा प्रोसेसिंगवर टॅक्स लागण्याची शक्यता असते। आपण प्रयत्न करतोय की हळदी आणि बेदाणा या 2 गोष्टीवर, कारण हळदी मसाल्याच्या पदार्थात गेली की त्याच्यावर टॅक्स लागतो आणि तो काही राज्यांमध्ये आहे, म्हणून मग त्याच्यावरचा 3 जूनला चर्चा करताना आपण प्रयत्न करतोय। केंद्र सरकारने काही शेतमालाला जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करातनं वगळलं असलं तरी बेदाणा आणि हळदीवर मात्र जीएसटी लागणार आहे। बेदाण्यावर 12% आणि हळदीवर 5% जीएसटी लागणार आहे। या कर प्रणालीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे जीएसटी मधून हळदीला वगळावं अशी मागणी त्यांनी केली आहे। रेन्यू हळदीचा काय फार मोठा गव्हर्नमेंटला मिळत नाहीये इथं, आणि पुन्हा जर जीएसटी वगैरे हळदीला आणि बेदाण्याला जर लागलं तर मला असं वाटतंय की ह्या व्यापारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला अगदी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हळदीचा पूर्ण अभ्यास करावा, त्याचा अभ्यास केल्याशिवाय जीएसटी मध्ये त्याचं रूपांतर करूच नका। या कर प्रणालीमुळे महागाई कमी होईल असं म्हटलं जातंय। जीएसटीचा शेती उत्पादनावर आणखी कोणता परिणाम होतो हे येत्या काळात समोर येईल। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।